जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 8 जून 2026 रोजी टोमॅटोचे बाजारभाव थोडेसे आपल्याला वाढलेले पाहायला मिळत आहेत आणि शेतकरी बांधवसुद्धा या संदर्भामध्ये टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा अशी व्यापाऱ्यांकडून अपेक्षा करत आहेत। टोमॅटोच्या चांगल्या मालाला चांगला बाजारभाव मिळायला हवा। बघा आता या ठिकाणी कारमध्ये टोमॅटो विक्री करायला आणलेली आहेत। शेतकरी काय फंडा वापरेल सांगता येत नाही। कदाचित टोमॅटो कमी असले बाग उरकत आलेली असेल। हो नमस्कार। नमस्कार। काय कारमध्ये टोमॅटो घेऊन आले? थोडी असल्यावर कारमध्ये जाणायची, घरची गाडी असल्यावर। काय भाव मागतात? काय अजून मागितले नाही। असं मागितलं नाही। कुठून आले? मी पारगाव शेंगवे पारगाव। चला टोमॅटोला तुमच्या अधिकचे बाजारभाव मिळणे अपेक्षित आहे। सध्या टोमॅटोला बाजारभाव वाढताना दिसतोय। व्यापारी गर्दी करून टोमॅटो खरेदी करतायत। आता या ठिकाणी टोमॅटो खरेदी करायचं काम चालू आहे। पाहूया आता काय भाव कशा दराने घेत आहेत आणि व्यापाऱ्यांची गर्दी झालेली आहे। संख्या अधिकची वाढलेली आहे। माल एक नंबरचा आहे। आता बघूया काय भावाने विक्री होतोय। लेट झालं बरं हरकत नाही। सर काय भाव मागताय? काय भाव मागताय? 550 पावणे 600 550 पावणे 600 अथर्व विरांग शेट। आता काय साऊ सावला 700 रुपये 62 42 62 42 500 550 500 550। आता काय हा खालचा जो माल आहे तो खाली काय भाव मागताय? पावणे 600 माहिती। मालवर नजर मारा। होय का? माल एक नंबर आहे। काय विषय या ठिकाणी पाहतोय आज थोडेसे बाजारभाव वाढलेले पाहायला मिळत आहेत। बाजारभाव अधिकचा असं वाढणं अपेक्षित आहे। खूप दिवसांनी आपल्याला शेतकरी दादा भेटले। नमस्कार। नमस्कार नमस्कार। आज काय भाव टोमॅटो जात आहे? टोमॅटो विकला 600 650 विरांग 62 42 आहे 500 550। आपले टोमॅटो किती आहेत? आहे 100 गॅरेटर 105 105 क्रेट। नवीन काय लागवड वगैरे केली चुलत भावाने, आता आपली नाही। काय मार्केट कमिटीला काय सूचना? काहीच नाही आता सूचना। बाकी त्यांचं टाइम टू टाइम चाललंय व्यवस्थित, नियोजन व्यवस्थित आहे। पैसे वेळेवर मिळतात? हा पैशाची नाही अडचण काय, खाली केले लगेच पैसे। धन्यवाद। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला योग्य बाजारभाव मिळतोय। आपल्यासोबत बनकर साहेब आहेत। बनकर साहेब नमस्कार। सर आज काय भाव मिळाला टोमॅटोला? 500 रुपयापासून 600 रुपये 62 42 गेले आणि 600 रुपयापासून 700 रुपये अथर्व गेले। काय बाजार वाढतील? बाजार 2 दिवस तर आता थोडीशी टाईट राहतील। काय पावसाला काय सूचना आहे की नाही? काय पाऊस आला तर अजून बाजार फायदा होईल। अशा पाऊस व्हायला पाहिजे। निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी वारंवार अडचणीत येते। शेतकरी बांधवांनो मालाची निवड व्यवस्थित करून आणा। निवड चांगली केली तर बाजारभाव निश्चित चांगला मिळेल। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 8 जून 2026 रोजी टोमॅटोला बाजारभाव सरासरी 400 रुपयापासून ते 600 650 रुपयाचा बाजारभाव आहे। हो नमस्कार। हो काय भाव दिले आज? 550 रुपयांनी। कुठली व्हरायटी? 575। कुठून आले तुम्ही? मानकेश्वर। अरे वा मावळा सर टोमॅटो। काय मार्केटला काय सूचना आहे? व्यवस्थित आहे। हाय हीच रेंज राहिली पाहिजे। धन्यवाद। मार्केट कमिटीच्या कारभाराबद्दल शेतकऱ्यांचे मत नेहमीच चांगलं राहिलेलं आहे आणि हा बाजारभाव अधिकचा असाच राहावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांचा असा दुवा घ्या। आपल्यासोबत दुसरे व्यापारी आहेत। साहेब नमस्कार। नमस्कार। आज 8 तारीख आहे। टोमॅटोला काय बाजारभाव? टोमॅटो आज गेले 400 पासून तर 600 रुपये बाजारभाव वाढतील? हो वाढतील। अच्छा वाढलं हरकत नाही। व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांचा असाच दुवा घ्या। टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळेल याबाबतची काळजी घ्या। नारायणगावमध्ये सगळ्यात लंबू असलेले हे व्यापारी आहेत। त्यांचा बाजारभाव देखील उंच असतो। हो नमस्कार। नमस्कार। हो आज काय बाजारभाव? मीडियम घेतला 500 रुपये आता एक बक्कल। अच्छा आणि अथर्वचा सुपर 600 650 काय बाजारभाव वाढतील? काय सूचना होणार होणार? हो काय बाजारभाव काय भाव गेले? काय 500 मागितली। 500 मागितले। बरं काय अपेक्षित? 550 पर्यंत 550 पर्यंत अपेक्षित आहे। किती लागवड आहे आपली? अर्धा एकर। अर्धा एकर आहे। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटो खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांची देखील संख्या वाढलेली आहे। त्यामुळे बाजारभाव देखील चांगला मिळतोय। आता प्रतीक्षा पावसाची आहे। जर पाऊस पडला तर टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळेल अशा प्रकारची अपेक्षा
शेतकरी वर्गांना आहे आणि व्यापारी देखील सांगतायत जर पाऊस पडला तर बाजारभाव निश्चित वाढू शकतो. शेतकरी बांधवांना मालाची निवड व्यवस्थित करा, बाजारभाव देखील तुम्हाला चांगला मिळू शकतो. आता या ठिकाणी आपण पाहतो टोमॅटो खरेदी करण्यासाठी गर्दी वाढलेली आहे. योग्य बाजारभाव मिळायला हवा. टोमॅटोचा बाजारभाव नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 500, 550, 600 रुपयाचा बाजारभाव आहे. आता चिठ्ठी द्यायचं काम चालू आहे व्यापाऱ्यांची. भाई साहब क्या रेट से मांग रहे हैं आज? मंडी के क्या हाल है आज? 550 600 अभी ये क्या रेट से मांग रहे हैं? 550 किसान नहीं दे रहा है. 550 किसान नहीं दे रहे हैं. हाँ तो मंडी तो बढ़नी चाहिए. बढ़नी चाहिए. 1000 1100. आप कहाँ से आए? ईपी गोरखपुर. टोमेटो कहाँ सेल करते हो आप? टमाटर नाला सोपारा. नाला सोपर बॉम्बे. नहीं, नाला सोपारा संतोष भवन, अच्छा, बसई तालुका. वसई तालुके में लेके जाते हैं. अभी ये क्या मंडी के कैसे हाल है? हाल तो सेट ऐसा है कि उधर बिक कुछ नहीं रहा है. फार्मर के लिए कुछ सुझाव? और वो सब नहीं मालूम है. सीधा कुछ सीधा नहीं. सीधा सीधा अभी रेट सेट इधर मंडी का हाल ये है, इधर मिल नहीं रहा, उधर बिक नहीं रहा है. अच्छा, इधर मिल रहे हैं उधर बिक नहीं बिक रहे. नहीं रहा है, माल बैठ जा रहा है. अच्छा, माल बैठ जा रहा है. मौसम टाइट है ना. चलो देखो, अभी इधर भी देख रहे हैं आपण, पाहतोय शेतकऱ्यांचे टोमॅटो खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांची गर्दी झालेली आहे. या ठिकाणी व्यापाऱ्यांची संख्या वाढलेली आहे आणि खरेदी करतानाचा तो वाढवा जरा. भाई साहब जरा 2 रुपये बढ़ाओ जरा. शेतकऱ्यांचा दुवा घ्या. शेतकऱ्यांचा दुवा घ्या. हो, शेतकऱ्यांचा दुवा घ्या. अरे पहिले मी द्यायला दादा. हो, जसा आपल्याकडे चालू होतं ना, जाऊ दे ना मग. आता घेतलं ना काळा कोडे आपले डायरेक्ट जाऊ तो काय 580 कर. हो, गडबड करू नका. जो जास्त बाजार भाव देईन त्याला माल द्या. काय करायचं मामा? ते बघा मागे गोलब साहेब आहेत. गोलब साहेब जरा योग्य तुम्ही भाव करा. गोलब यांचं काम नारायणगावच्या मार्केटमध्ये खूप चांगलं राहिलेलं आहे. बाकीच्या व्यापाऱ्यांचं देखील काम चांगलं आहे, परंतु गोलब हे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मालाला कमी जास्त बाजारभाव जरी झाला तरी अधिकचे पैसे कसे मिळतील याबाबतची त्यांची नेहमी काळजी असते. आज देखील ते बाजारभाव चांगला देतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. गोलब साहेबांना विचारूया. त्यांनी 80 लावले. अरे बघा, हो मीडियमची साडी ऐका ना, हे 600 रुपये जाऊ द्या. हो, 600 रुपये लावले आता. 400 रुपये मीडियम दोन्ही लागून दे सोडून बस गाडी. चला ही बॅटरी गाडी. आता त्याचा विचारायला एक तो चालला होता मला. एक जाऊ द्या मीडियम, एक जाऊ दे. मी सांगतो तुम्ही जाऊ द्या. काय ठेवर ऐका ना. हो, वक्कल बघून घ्या पहिले लागून. मला काय नाही. हो साहेब, नंतर परत खळखळ करायची नाही माल खाली करताना. साईज आहे, काय टेन्शन नाही. माल पाहून घ्यायचं लागेल. गोलब साहेबांचं काम नक्की चांगलंच आहे. शेतकरी बांधवाच्या टोमॅटोला. हो चला, आता गोलब साहेबांनी खात्री घेतलेली आहे, काही काळजी करू नका. माल खाली करताना बाजारभाव कमी होणार नाही. हो, काय भाव गेले आता? का भाऊ? का बरं, काय अडचण काय आली? 600 रुपये गेले ना. 600 रुपये गेले. बरं, धन्यवाद. समोर दिलेला. हो, आता शेतकरी उशिरा आले, बाजारभाव योग्य मिळतोय. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर देखील आनंद आहे. असाच बाजारभाव अधिकचा मिळायला हवा. हो, का म्हणजे तुमचे टोमॅटो आहे का फक्त चालू आहे गाडी? गाडी चालू आहे. अच्छा, टोमॅटो कुठलं गाव आहे? ओतूर. हरकत नाही. शेतकरी बांधवांच्या टोमॅटोचे अधिकचे पैसे व्हावेत अशा प्रकारची अपेक्षा आहे. आज टोमॅटो खरेदी करायला व्यापाऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते आणि बाजारभाव देखील चांगला मिळतोय. हा बाजारभाव अधिकचा वाढणं अपेक्षित आहे. सरासरी बाजारभाव 500, 550, 600 रुपयापर्यंतचा आहे. एखादा वक्कल 700 रुपयापर्यंत गेलेला आहे. नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोची आवक वाढलेली आहे आणि बाजारभाव देखील चांगले मिळत आहेत. व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्यांचा असाच दुवा घ्या. उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 8 जून 2026 रोजी टोमॅटोची आवक एक 25,000 क्रेटची झाली आणि बाजारभाव सरासरी 500, 550, 600 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळालेला आहे. थोडासा आज बाजारभाव वाढलेला पाहायला मिळतो. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड योग्य प्रकारे करा. मालाची निवड चांगल्या प्रकारे जर केली तर बाजारभाव देखील अधिकचा मिळू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये खळखळ होत नाही. व्यापारी बांधवांनो, तुम्ही देखील शेतकऱ्यांचा दुवा घ्या. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटचं काम निश्चित जरी चांगलं असलं तरी अधिकाधिक टोमॅटोला बाजारभाव कसा मिळेल, शेतकऱ्याच्या टोमॅटोचे कसे पैसे अधिक होतील यासाठी प्रयत्नशील राहा. जगाचा पोशिंदा बळीराजा खूप काबाड कष्ट करून शेती करत असतो आणि जर टोमॅटोला योग्य बाजारभाव नाही मिळाला तर मात्र शेतकऱ्याची खूप मोठी कुचंबणा होते. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 8 जून 2026 रोजी टोमॅटोला सरासरी बाजारभाव
400 रुपयापासून तो 500 550 रुपयाचा बाजारभाव मिळालेला आहे. शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा विनंती, मालाची निवड व्यवस्थित करा का जेणेकरून बाजारभाव अधिकचा मिळू शकेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये तू मिमी होणार नाही. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.